कुणीतरी येणार, घोषणा देणार, मग आम्ही पेटायचं, धावत सुटायचं, हे थांबलं पाहिजे. म्हणून ही कविता, कवितेचं नाव चल दंगल समजून घेऊ. आदेश आले, अफवा आल्या, रंगीबिरंगी झेंडे आले, दगडासोबत धोंडे आले, कळपा कळपानं गेंडे आले. आदेश आले, अफवा आल्या, रंगीबिरंगी झेंडे आले, दगडासोबत धोंडे आले, कळपा कळपानं गेंडे आले. धर्मासाठी कडवे आले, मतांसाठी भडवे आले. दंगल पेटली, घरं पेटले, हलक्या मेंदूचे पेटून उठले. काचा तुटल्या, काचा फुटल्या, यात माणसांचं मरण झालं. ब्रेकिंग न्यूजला कारण झालं. मग पत्रकार घटनेच्या खोलात गेले, घटनास्थळीचे जेलात गेले. त्यांना जामीन द्यायला आलं कोण? झेंडेवाले का धर्मावाले? आले माय बाप आणि भाऊ, चल दंगल समजून घेऊ, खरं खोटं तपासून. हे जे काल झालं त्यात फक्त गरीबाचं हाल झालं. मग पोलिसांना हुडकली, त्यात सगळी पोरं अडकली. मग दाखल केस, दाखल शिक्षा, मग कशाची शाळा आणि कशाची परीक्षा. मग पोलीस स्टेशनात गाड्या आला, दंगल पेटवणारा भाड्या आला. त्यांची आपापसात मिटिंग झाली, आतल्या आत सेटिंग झाली. पैशानं कोंडी फुटली, पुढाऱ्यांची पोरं सुटली. असं सगळं घडतं दंगलीच्या भोवताल. पेटवणाऱ्याची सुटतात, बाकी भाकरीसाठी मवताल. आता त्यांच्या ढुंगणावर जेलात रोज कच्चून दंडे पडतात. जेलात त्यांच्या ढुंगणावर आता रोज कच्चून दंडे पडतात. पेटवणाऱ्याची सुटली, बाकी सालोसाल सडतात. असं सगळं दंगलीमध्ये होत असतं भाऊ. चल दंगल समजून घेऊ, खरं खोटं तपासून. अरे कधी 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 सांगा सुधारणार आमची लोक? अरे कधी 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 सांगा सुधारणार आमची लोक? कधी येणार आमच्या धडावरती आमचं डोकं? थोडं तरी समजून घ्या, महापुरुष उमजून घ्या. अरे थोडं तरी समजून घ्या, महापुरुष उमजून घ्या. खोटं नाटं सांगून ते तुम्हाला पेटवतात. खोटं नाटं सांगून ते तुम्हाला पेटवतात. तुमची माती भडकवून दंगलीमध्ये पाठवतात. तुमच्या मेंदूची वाटणी करतात. तुमच्या मेंदूची वाटणी करतात. शिवराय भीमराय छाटणी करतात. वाचण्यापासून दूर ठेवून नाचण्यामध्ये अडकवतात. वाचण्यापासून दूर ठेवून नाचण्यामध्ये अडकवतात. गोध्राकांड, सहानापूर आणि नागपूरही घडवतात. पण आम्हीच साले भिकार चोट्यात चूक कुणाची आहे? पण आम्हीच साले भिकार चोट विसरून जातो. भूकपोट त्यांचं ऐकत बसतो, दंगलीत घुसतो आणि फुकटचं फसतो. आता दंगलीत पडणं आम्ही सोडलं पाहिजे. जातीपातीला गाळलं पाहिजे. आधी पेटवणाऱ्याला झोडलं पाहिजे. शिवराय आपले, भीमराय आपले, हिंदू आपले, मुस्लिम आपले, शिवराय आपले, भीमराय आपले. आपण सारे भाऊ भाऊ. चला भारतीय नागरिक होऊ. संविधानाचं गाणं गाऊ. अत्त दीप भवसूत्र त्या तथागताचं समजून घेऊ. चला दंगलीला आता फुल स्टॉप देऊ. चला दंगलीला आता फुल स्टॉप देऊ. चला दंगलीला आता फुल स्टॉप. अप्रतिम. मित्रांनो, आता दंगल ही कविता ज्या भादस्त आवाजात ज्यांनी आपल्याला सादर केली, मुळात पहिली गोष्ट काय की ही कविता आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वाचते आणि त्या दंगलीचं शीर्षक आहे चल दंगल समजून घेऊ. आणि ही दंगल ज्यांनी लिहिली, कविता ज्यांनी लिहिली ते आहेत कवी डॉक्टर स्वप्नील चौधरी. नमस्कार, मनपूर्वक स्वागत सर आपल्या आजच्या मुलाखतीच्या भागामध्ये. मुळात ज्यांच्या नावात स्वप्नील आहे, ध्यासात आयुर्वेद आहे आणि ज्यांच्या श्वासात कविता आहे, असे डॉक्टर स्वप्नील चौधरी. आणि मुळात मला अभिमान वाटतोय की ते नावाने पण स्वप्नील आहेत. माझंही नाव स्वप्नील आहे. आम्ही दोघेही आयुर्वेदात आहोत. आम्ही दोघेही कवितेत आहोत आणि कविता सर्वार्थाने जगत आहोत. आणि आज मुलाखतीचा भाग किंवा आपण आज दोघे एकमेकांच्या समोर आहोत, हा माझ्यासाठी खूप अभिमानाचा क्षण आहे. आणि सरांचे अनेक विचार आपल्याला आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून, गप्पांच्या माध्यमातून आपण उलगडणार आहोत. म्हणजे तुम्हाला लाभलेला अनेक दिग्गजांचा सहवास, अगदी बालपणापासूनचा सहवास असेल तुमचा. संभाजीनगर मधून सुरू झालेलं बालपण, अजिंठा वेरूळच्या पायथ्याला सुरू झालेलं बालपण, ते अगदी पुण्यामध्ये आजपर्यंतचा झालेला प्रवास, आणि त्यानंतर आयुर्वेदात झालेली जडणघडण, कवितेतलं जगणं आपण आज गप्पांच्या माध्यमातून उलगडणार आहोत. सर, मला आता सुरुवातीला तुम्हाला विचारायला आवडेल की आता दंगल या कवितेने एवढी छान सुरुवात झालेली आहे, तर आपण दंगल पासूनच सुरुवात करूयात आणि नंतर मग बालपणाकडे येऊयात. आपण दंगल या कवितेनं नक्की काय दिलं तुम्हाला? नमस्कार. कविता जगणारी माणसं या प्रसिद्धीपासून फार दूर, पण दर्जेदार गुणवत्तापूर्ण कविता लिहिणाऱ्या, कविता जगणाऱ्या
आणि कवींसोबत आयुष्य घालवलेल्या फार चांगल्या माणसांसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्याबद्दल मी तुमचे खरं तर सुरुवातीला खूप आभार मानतो आणि या सर्व साखळीचा एक भाग मलाही तुम्ही जोडून घेतलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद. वा. तुम्ही आता उल्लेख केला सर दंगल कवितेचा. दंगल कविता ही कविता प्रश्न मांडणारी कविता नसून उत्तर देणारी कविता आहे. ही कविता मनोरंजन करणारी नसून परिवर्तन करणारी आहे. मला या कवितेविषयीचा एक किस्सा सांगायला आवडेल की आत्ताच नागपुरात जेव्हा दंगल पेटली, एक सांगलीमधून सहज मला फोन आला. तसे अनेक फोन कवितेला प्रतिक्रिया देण्यासाठी येतात, पण हा फार फोन महत्वाचा होता याच्यासाठी की 6 जणांनी मिळून तो फोन एका ठिकाणावरनं केलेला होता आणि त्यांनी सांगितलं की डॉक्टर, आम्ही आज सांगली भागामध्ये राहत असतो आणि काही वर्षांपूर्वी सांगलीमध्ये जी दंगल झाली होती, या दंगलीमध्ये आम्ही जेलवारी भोगून आलेलो आहोत आणि आज ही पाळी दुसऱ्यांवरती येऊ नये म्हणून तुमची कविता आम्ही सर्वांनी स्टेटसला ठेवली आहे आणि आमच्या संपर्कातल्या प्रत्येकाला ती पाठवली आहे. आम्हाला माहित नाही की ती कविता ऐकतील किती लोक, पण एकही जण जर ती कविता ऐकून दंगलीत जाण्यापासून थांबला तर आम्हाला वाटतं म्हटले सर की आम्ही जे भोगलंय ते त्यांच्या वाटेला येणार नाही. मला खरं तर माझ्या कवितेचा हा विजय वाटतो. मागे दिल्लीमध्ये JNU विद्यापीठामध्येही अशीच दंगल पेटलेली असताना माझ्या काही विद्यार्थी मित्रांनी हिंदीमध्ये भाषांतर करून एक दंगल कविता त्या ठिकाणी ही सादर केली होती. म्हणजे दंगलीत जाण्याला रोखण्याचं कारण एक कविता ठरू शकते, हे एक कवीसाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि तेच या कवितेने मला दिलंय आणि त्या ऐकणाऱ्यांनाही दिलंय. खूप बोलकी प्रतिक्रिया आहे. त्याचं कारण काय की अनेक सामाजिक तेढ निर्माण करणारे प्रश्न आता आवासून पुढे आहेत. आपण रोज सोशल मीडियाच्या माध्यमातून हे प्रश्न पाहतोय, त्यानंतर घटना आपल्या समोर येत आहेत आणि अशा काय म्हणतो आपण नकारात्मक वातावरणामध्ये अशी सकारात्मक कविता तुम्ही जी पोहोचवली आहे महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात प्रत्येक घरात कविता ही पोहोचलेली आहे आणि त्याचंच फलित म्हणून तुम्हाला अनेक न्यूज चॅनलवरती या कवितेच्या माध्यमातून बोलतं करण्याची संधी महाराष्ट्राला पण मिळाली आणि आम्हाला सगळ्यांना ऐकायला मिळाली. गोष्ट म्हणजे आता दंगलवरती आपण पुढे जाऊन भाष्य करूच, त्यात काय ते न संपणार आहे. परंतु मला तुमचं बालपण कसं गेलं आणि बालपणातल्या अनेक तुम्हाला ज्या मातब्बर लोकांचा सहवास लाभला त्यांच्या आठवणी तुमच्या तोंडून ऐकायला आवडतील. नक्कीच एखाद्याचं बालपण हे काही सुवर्ण स्मृतींनी जावं असं माझं काहीसं बालपण आहे. म्हणजे आपण संघर्षाच्या कहाण्या ऐकतो तसा फारसा संघर्ष माझ्या वाट्याला काही आला नाही. तो आधीच्या पिढ्यांनी भोगला असेल कदाचित, आजोबांच्या आणि वडिलांच्या. त्यामुळे आम्हाला आलं ते बालपण फार सुखावह होतं. म्हणजे जरी आधीची पिढी ते सोसत असली तरी त्यांनी त्याची जाणीव आम्हाला कधी होऊ दिली नाही. माझं मूळ गाव सोयगाव अजिंठ्याच्या पायथ्याशी, म्हणजे आमच्या घराच्या धाब्यावरून ही अजिंठ्याची डोंगररांग दिसते. इतकं आम्ही अजिंठ्याच्या अतिशय कुशीत राहणारी. आणि तसंच एक मोठं नाव आमच्या सोयगावमध्ये आणि सोयगावच्या बाजूला त्यांचं पळसखेड नावाचं गाव नादो महानोर सोयगाव आणि सोयगावची नाट्य परंपरा, म्हणजे हे एक त्रिवेणी संगम आपण त्याला म्हणू शकतो. 1905 सोयगावमध्ये श्रीराम संगीत नाटक मंडळी स्थापन झाली आणि या नाटक मंडळीनं तिथे एक नाटकाचं थिएटर उभं केलं. गणपती, रामनवमी, नवरात्र असे 8 ते 10 दिवस नाटकांचे मेळे चालायचे. महाराष्ट्रातले अनेक नाटक कंपन्या तिथे येऊन आपली नाटकं सादर करायची. आणि सुदैवानं या सगळ्या परंपरेचा भाग माझे आजोबा कैलासवासी अमृत मामा चौधरी होते. म्हणजे या सोयगावच्या परंपरेची मुहूर्तमेढ रोवली कैलासवासी लोटूबापा पाटील. त्यांच्या नावानं आज मराठवाडा विद्यापीठामध्ये एक नाटकासाठीचा मोठा पुरस्कार दिला जातो. तर लोटूबाप्पांच्या तालमीत अमृतमामा घडले आणि अमृतमामांनी जो काळ नाटकाचा सगळा जगला तो लहानपणी माझ्या वाट्याला सगळं आणून ओतला असं मी म्हणेन. म्हणजे त्यांच्या आयुष्यात जेवढं आठवणींचं गाठोडं होतं ते सगळे सुटीमध्ये माझ्याजवळ रिकामं करायचे. म्हणजे रायगडाला जेव्हा जागे ते डॉक्टर कैलास, मोरूची मावशी, 3 चौक 13, संगीत तुकाराम, संगीत सौभद्र अशा एक ना अनेक नाटकांच्या तालमीपासूनचे किस्से आजोबा प्रत्येक सुट्टीत सांगायचे. आणि तो एक माझ्यासाठी खूप गोल्डन पिरियड आपण ज्याला म्हणू तसा होता. आणि मग हे सांगत असताना आजोबा काय करायचे तर पुस्तकं वाचायला त्यांची फार आवड. मग नटसम्राट आपण अनेक वेळा पाहिलं, पिक्चर आल्यानंतर तर आपण सगळ्यांनीच तो पाहिला, पण नट सम्राटचं जे पुस्तक आहे ते माझ्याकडून नाट्य उतारे त्यांनी अनेक वेळा वाचून घेतलेत. काय सांगता? आणि मला 4थीला असताना रायगडाला जेव्हा जागे त्याचं प्रॉम्प्टिंग करण्याची एक संधी मिळाली. तर या सगळ्या गोष्टींमुळे काय झालं नकळतपणे, म्हणजे मी काय ठरवलेलं नव्हतं किंवा मला फारसं त्यातलं कळत पण नव्हतं, पण मातीचा गोळा जो म्हणतो आपण, तर नकळतपणे हे शब्द कानावर पडायचे. नमन नटवरा आजोबा नेहमी म्हणायचे.
आणि मग या सगळ्या गोष्टी कानावर पडत गेल्यामुळे मी त्यांना विचारायचो की मी हे नाटकं लिहितो कोण, मग ते सांगायचे लेखक लिहितात. मग हे लेखक असतात कोण, मग नादो मानोरांसारखीच माणसं. अरे मग माणसंच इतकं छान लिहितात, मग मी पण लिहू शकतो का? मग लिहू शकतो. मग काय करावं लागेल, तर मग वाचावं लागेल. आणि मग ते पुस्तकं आणून द्यायचे, म्हणायचे छान छान गोष्टींपासूनचा प्रवास तुझा सुरू कर. आणि मग आमचा हा प्रवास लहानपणीच सुरू झाला पुस्तकांसोबतचा. वाचनाची आवड तशी म्हणजे तुम्हाला लहानपणापासून लहानपणापासूनच. खरं खरं. जसं आजीबाईचा बटवा आपण म्हणतो ना, की आजीबाईच्या बटव्यामध्ये अनेक व्याधींवरती बरोबर आपल्याला औषधं असतात, बरोबर तिच्याकडे बरोबर तिच्या जिभेवरतीच ते औषध असतात. बरोबर. तसं तुम्हाला कलेचे संस्कार किंवा कवितेवरचे संस्कार हे लहान वयातच तुमच्या आजोबांनी घालून दिले. बरोबर. मला वाटतं तुमचे वडील पण प्राध्यापक म्हणून मुख्याध्यापक होते. मुख्याध्यापक म्हणून रिटायर्ड झाले आणि तेही कला शिक्षक म्हणून त्यांनी काम पाहिलेलं होतं. बरोबर त्यांच्याविषयी बरोबर. थोडंसं. मी जन्म जो झाला सोयगावच्या अजिंठ्याच्या पायथ्याशी आणि वडिलांची नोकरी झाली सुरुवात ही वेरूळच्या पायथ्याशी, म्हणजे अजिंठा ते वेरूळ हा मधली जी डोंगर रांग आहे, तर या डोंगर रांगांच्या वेरूळच्या पायथ्याशी किन्नी नावाचं गाव, आणि तिथे वडिलांची नेमणूक शिक्षक आणि मुख्याध्यापक म्हणून नंतर झाली आणि आम्ही मग तिथे राहायला गेलो. म्हणजे आजोबांचा सहवास फक्त मग सुट्टीमध्ये मिळायला लागला. पण मग आई वडिलांसोबत राहत असताना वडील होते हायस्कूलला शिक्षक, आता माध्यमिक विद्यालयात ते शिक्षक आणि मी पहिलीत. मग मी पहिलीत असल्यामुळे मी काय करायचो, मधल्या सुट्टीत जवळ शाळा, लगेच पप्पांकडे जायचो. मग त्या शाळेत जो कार्यक्रम सादर होणार असेल, मला आठवतं 2000 साली, म्हणजे माझं वय तेव्हा 6 असेल, आणि महात्मा गांधी 2 ऑक्टोबर 2002 महात्मा गांधींची जयंती. मग तिथे काही विद्यार्थी भाषण देत होती, मग हेच भाषण मला माझ्या शाळेत द्यायचं, म्हणून मी तोच कार्यक्रम दुपारी आमच्या शाळेत घडवून आणला, तिथलंच भाषण वाचून दाखवलं. ही माझ्या भाषणाची सुरुवात. आईचं त्यात मला एक सांगावं लागेल, कारण की आई माझी, तिचं माहेर जे होतं कळमसरा, त्या कळमसरा गावामध्ये जवाहर वाचनालय नावाचं एक मोठं पंचक्रोशीतलं वाचनालय, आणि आईचे काका त्या ठिकाणी ग्रंथपाल. मग आता आईचे काका ग्रंथपाल असल्यामुळे हिला सहजपैकी काय व्हायचं, 2-4 पुस्तकांची सूट मिळायची. म्हणजे ही येताना 2-3 पुस्तकं सोबत घेऊन आणायची, ती वाचायची, आणि मग ती पुढच्या सुट्टीत जेव्हा माहेरी जाईल तेव्हा ती परत करायची. मग ती वाचून तिची पटकन व्हायची, मग ती पडलेली असायची घरात. मग तेव्हा ती आमचं शुद्धलेखन किंवा वाचा शुद्धी व्हावी म्हणून आम्हाला वाचायला लावायची. म्हणजे मला आठवतं मी मृत्युंजय 2री खडान अर्थ कळत नसताना वाचली. मग हे आई वडिलांकडनं पण वाचनाचे संस्कार झाले आणि आजोबांकडनं सादरीकरणाचे संस्कार झाले. आणि त्याच्यातून मग तुमची कविता बाहेर पडली. तसं बघायला गेलं तर कविता ही आपल्या सोबत असतेच जन्मापासूनच, परंतु मग तुमच्या मुक्कामाला कविता कधी आली? याचा एक किस्सा तुम्हाला सांगतो, की तुम्हाला जे मी आता सांगितलं, आमच्या सोयगावमध्ये ना सजीव देखावे फार व्हायचे, आणि मग ते अगदी गणपती विसर्जनाच्या दिवसापर्यंत चालायचे. मग एकदा आजोबांनी मला पेंद्याची भूमिका दिली. मग पेंद्या श्रीकृष्णाचा मित्र, मग पेंद्याचं एक बाबा गीत तू म्हणायचं म्हणून माझ्याकडनं पाठ करून घेतलं. जाय बा कृष्णा आता गड्या मी येईना तुझ्या संगती रे बा, यशोदा मातेने लाडू केले सगळ्या मुलायले 4-4 दिले, न मलाच 2 दिले रे बा, जाय बा कृष्णा. मग ते चालीत होतं, जाय बा कृष्णा आता गड्या मी. ते आवडलं, आणि आतापर्यंत ते पद्य वाचायला लावत होते, गद्य. आणि मग हे पद्य आल्यानंतर ते काहीसं अधिक जवळचं वाटलं, की ते म्हणायला पण मजा येत होती, ऐकणाऱ्यांना पण मजा येत होती. आणि मग मला कळालं की कविता ही असते. त्याच्यानंतर शाळेत गेल्यानंतर मग कविता अभ्यासक्रमात आल्या. त्यात मला अजून एक ऍडिशन सांगायची, की आमची आजी जी आहे ना, ती फार अशा मजेशीर म्हणी म्हणायची, म्हणजे 2च ओळीमध्ये ती असं काहीतरी अर्थ सांगून टाकायची. मग ते शाळेत शिकताना कळलं की ती कविता असते, की कमी ओळीत जास्त अर्थ सांगायचा, आणि मग तिथे कवितेशी संबंध आला. मला एक त्यात आठवण सांगायची, नादो मानोर साहेबांनी एक कार्यक्रम त्यावेळेस, चंद्रकांत काळे ज्येष्ठ संगीतकार आहेत महाराष्ट्राचे, त्यांनी शेवंतीचं बन नावाचा एक कार्यक्रम करायचे, आणि तो कार्यक्रम नादो मानोरांच्या शेतामध्ये, म्हणजे पळसखेडच्या शेतामध्ये आयोजित केलेला होता. आणि मी आजोबांच्या मागे लागून, गंगाधर तात्या सोनी आहेत सोयगावचे, त्यांच्यासोबत आम्ही गेलो. आणि मग ते सासरच्या वाटे कुचू काटे किंवा सूर्यनारायणा नित्य नेमानी उगवा, ह्या कविता कानावर पडल्या. म्हणजे वयाच्या 8व्या-9व्या वर्षी इतक्या चांगल्या संगीतकारांनी चांगल्या चाली लावलेल्या चांगल्या कविता कानावर पडल्या, आणि नकळतपणे मग ते कवितेचे संस्कार होत गेले, आणि मग तिथून कुठेतरी पुढे मग ती कविता लिहिता आली असेल. बरोबर. पहिली कविता कोणती लिहिली? कारण तुम्ही, मला असं वाटतं की तुमच्याकडे डायरी पण तुम्ही ठेवलेली आहे. हा, आज मी येताना माझी ती शाळेतली कवितांची वही आहे, त्या कवितांना साहित्यिक मूल्य किती आहे मला माहित नाही, किंवा त्या कविता किती आशयपूर्ण आहे माहित नाही, पण तू लिहू शकतो, हे जे पाठबळ देणारे आहेत ना, ते त्याच कविता आहे. मला आठवतं, मला पहिली कविता, आता बऱ्याच जणांना असं नाही का, हे थोडा
असं तो एक हे वाटू शकतो, त्याला काय म्हणून फॅन्टॅसिझम म्हणू शकतो, की अशी कुठे पहिली कविता आठवते का, पण मला आठवते. मी काकांसोबत, माझे काका शेती करतात सोयगावला, त्यांच्यासोबत येत होतो आणि एक मी फक्त चित्र पाहिलं. संध्याकाळी एक आलेला शेतकरी, त्यांनी तांब्याभर पाणी गटागटा गटागटा असं अंगावर सांडतंय ते पिलं आणि थोडंसं कपातला चहा पिऊन घेतला. कारण की गावाकडे नसतात पैसे भरपूर, एखाद्याकडे गाई म्हशी नसेल तर दुधालाही पैसे नसतात. मग मला ते आठवलं, म्हटलं की दिस भर करी मर मर, संध्याकाळी येतो घर, चहा घेतो घोट भर, पाणी पितो पोट भर, कशासाठी कशासाठी, येवल्याच्या त्या पोटासाठी. वा वा. आणि मग ते मी आजोबांना दाखवलं, पप्पांना दाखवलं, आईला दाखवलं. ते म्हटले छान आहे छान आहे. कारण आमच्याच बाजूला बहिणाबाई, आणि बहिणाबाईंच्या सगळ्या कविता याच भाषेतल्या, की खोप्याची अरे खोप्यामध्ये खोपा, सुगरणीचा चांगला, पिलासाठी जीवतीनं झाडाले टांगला. आणि मग तशीच त्यांना ही साधर्म्य वाटणारी असली असेल. त्यांनी तेव्हा कसं काय कौतुक केलं माहित नाही, पण ते म्हटले छान 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 तू लिहितो. मग ते विषय द्यायला लागले, तुला याच्याविषयी काय सुचतंय का बघ, त्याच्याविषयी काय सुचतंय का बघ. मग मी विचार करायचो आणि त्यांना काहीतरी लिहून दाखवायचो. मग ते निबंधापेक्षा कविता चांगली वाटायला लागली 7वीत. आणि मग तशा पद्धतीने मी लिहायला लागलो 7वी, 8वी, 9वी. मग आपले त्या वयात जसे विषय असतात ना, की स्वप्नातला गाव, जसे निबंधाचे विषय असतात. माझ्या स्वप्नात एक आहे एक खेडे, कविता करून वाचणारे तिला म्हणतील वेडे, स्वप्नामध्ये असेल एक सुंदरशी शाळा, शिकवायला बाई अन खडू अन फळा, स्वप्नामध्ये गावामध्ये नसेल भांडण तंटा, मिक्सर येवजी पाटावर वंटा. असं ते टला ट जोडून सुरुवातीला काहीतरी आपण जे आदर्शवादी कल्पना पाहतो ना, तशा कवितातून ती सुरुवात झाली. तुमच्या कवितेला एक लय ही लहानपणापासूनच आहे, मला असं वाटतं त्याचे कारण बीजही तुमच्या आजोबांनी सोयगाव. लावलेलं असणार. माझे आजोबा एक नेहमी सांगायचे की सोयगावमध्ये संगीताचा एवढा वारसा होता. पंगे मामा नावाचे नाशिक भागातले एक पेटी मास्तर सोयगावमध्ये येऊन राहायचे. आणि जेव्हा नाटकांच्या तालमी चालायचे ना, तेव्हा ते पद बसवायचे संगीतातली, नाटकातली. आणि मग आजोबा सांगतात, खरं तर मला नंतर कविता गाऊन म्हणता येत नाही, गळा नाही नरडाच आहे त्यामुळे, पण आजोबा सांगायचे की सोयगाव इतकं संगीतामध्ये त्या काळात नावाजलेलं होतं की अतिशयोक्तीपूर्ण असं एक वर्णन त्या काळात व्हायचं की सोयगावचं बाळ जरी रडलं ना तरी ते सुरात रडतं, असं ते म्हणायचे. मग त्याच्यामुळे ती लय असेल किंवा बहिणाबाईंच्या लहानपणापासून नादोमानोरांच्या ऐकलेल्या कविता किंवा जात्यावरच्या ओव्या या ऐकलेल्या असतील, त्यामुळे ती सबकॉन्शियस माइंड मधनं बाहेर पडलेली लय असेल कदाचित. त्यांच्या कवितांचीच लय सगळी सोयगावमध्ये आलेली असते. तसं ते सोयगावला तुमच्या अनेक दिग्गज लोक पण येऊन गेलेले आहेत, अनेक लोकांचे पाय लागलेले खूप 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 खूप. त्या आठवणी जसं की यशवंतराव चव्हाणांपासून खूप मातब्बर लोक येऊन गेलेले. आमच्या सोयगावचे बाबूराव काळे म्हणजे माजी मंत्री होते, आणि नादो महानोर साहेब, तर ही 2 दिग्गज मंडळी. त्यातल्या त्यात महानोर साहेबांचा थेट संपर्क यशवंतराव चव्हाण साहेबांसोबत, आणि लिहायला लागल्यानंतर मग साहित्यिक मंडळींसोबत त्यांचा संपर्क. त्याच्यामुळे सोयगावमध्ये पु ल देशपांडे, मंगेश पाडगावकर, यशवंतराव चव्हाण साहेब, लता मंगेशकरांची तर गाण्याचं रेकॉर्डिंग त्या बागेमध्ये महानोरांच्या झालंय. म्हणजे सीताफळ, आणि मग महानोर साहेबांनी त्याला नाव लताफळ दिलं. त्या बागेत जे सीताफळ येईल ते लताफळ म्हणून नंतर परदेशात सुद्धा निर्यात झालं ते. तर या सगळ्या मंडळींचा सहभाग मला पाहता नाही आला. म्हणजे चव्हाण साहेब आले तेव्हा माझा जन्मही नव्हता, पु ल देशपांडे आले तेव्हाही माझा जन्म नव्हता. पण मला 2005 साली या सोयगावच्या सगळ्या शतकी नाट्य परंपरेला 100 वर्ष पूर्ण झाली, आणि मग गावातल्या लोकांनी एकत्र येऊन आपण या नाटकाचा शतक महोत्सव साजरा करायचं ठरवलं. 100 वर्ष पूर्ण झाली म्हणून 10 दिवसाची राज्य नाट्य स्पर्धा भरवण्यात आली. आणि मग या स्पर्धेच्या उद्घाटनाला आले निळू फुले. या स्पर्धेचं मुख्य संयोजक होते जब्बार पटेल. या स्पर्धेला त्या काळामध्ये अनुराधाताई पौडवाल अशी नामांकित मंडळी त्या ठिकाणी आली, आणि त्यातली बरीच मंडळी 8 दिवस थांबली देखील. आणि महानोर साहेबांमुळे आणि या गावातल्या सगळ्यांमुळे ते खरं तर साध्य झालं. पण नकळतपणे ती लोक आली, पण त्याचा प्रभाव अनेक लोकांवर पडला. आणि मला वाटतं त्यापैकी एक सुदैवी बालक मी होतो की आजोबांसोबत माझे फोटो आहे लहानपणी निळू भाऊंसोबत. जेव्हा कळायला लागलं की अरे निळू भाऊ फुले कोण होते, म्हणजे अभिनेता म्हणून तर ते आपल्याला माहित होते, पण एक मोठा समाजवादी नेता ज्यानं समाजामध्ये समतेचं, फुल्यांचे पंतू ते महात्मा फुल्यांचे. मग ते इतकं भारी वाटायला लागलं की आपल्याला लहानपणी या लोकांचा सहवास लाभलाय. सेवादलात पण खूप मोठं कार्य, सेवादलामध्ये फार मोठं कार्य. मी आत्ताच आह साळुंके सरांचं क्षमा आणि प्रार्थना एक पुस्तक वाचलं. त्यात निळू भाऊंच्या इतक्या वृद्ध आठवणी आहेत, अभिनेता सोडून. तर ते तितक्या छान छान लोकांचा सहवासात अगदी सहज जाता आलं, सहज फिरता आलं. त्या काळामध्ये माझी एक लहानपणी मला खूप
आवडणारी अशी एक भेट R.R. पाटलांसोबतची होती. बरं. सोयगावमध्ये एकदा R.R. पाटील आले होते आणि लहानपणापासून त्यांचा साधेपणा फार आवडायचा. मग 7वीत त्यांना एक असं गुलाब मला देता आलं होतं वा. आणि माझा आवडता नेता याच्यावर मी त्यांच्यावर एक निबंध लिहिला होता. तर सांगता आलं की माझा आवडता नेत्याला मी भेटलोय. अशा त्या छान आठवणी आहेत सोयगावच्या की भेटलो. नाही का, त्याचं कारण तुम्हाला नादू मनोहरांचं म्हणजे शेजारपण हो, आणि त्याच्यातून मग ह्या सगळ्या लोकांचा प्रभाव तुमच्यावरती नकळत पडत गेला आणि मग इथून हळूहळू मग तुम्ही आयुर्वेदाकडे कसे गेला? मी 10वी पर्यंत शिक्षण झालं आणि थोड्याफार कविता लिहायला लागलो. पण घरामध्ये आमचे आजोबा यांनी पूर्णपणे नाट्यसेवेला वाहून घेतल्यामुळे शेतीची बऱ्यापैकी सुरुवातीच्या काळात दशा झालेली होती. कारण त्यांचा पूर्णपणे ओढा नाटकाकडे आणि नाटकातनं पैसा कमवायचा नाही हे ठरलेलं. बरं. त्यांचं म्हणजे हौशी कलावंत हेच त्यांनी स्वतःला बिरुद लावून घेतलं होतं. आणि शेवटी त्यांना महाराष्ट्र सरकारतर्फे पेन्शन मिळायची माझी रंगगर्मी म्हणून. पण मग ते संस्कार आई वडिलांवरती झालेले होते. त्यांनी पाहिलेलं होतं की नाटकामुळे कलेमुळे काय होतं कलाकाराच्या घराचं. त्यामुळे बालपणापासून त्यांनी मनावर एक 10वीत गेल्यानंतर ठरवलं होतं की चांगलं शिकायचंय, कविता हा नाद चांगला आहे पण बाबा काहीतरी करायचं पण आहे, नोकरी पाणी व्यवसाय काहीतरी करायचंय. आणि त्यात आईचं आणि वडिलांचं जरा तू डॉक्टर झालं पाहिजे अशी भूमिका होती. आणि मग 11वी 12वी संभाजीनगरला गेलो. तिथेही चांगल्या लोकांचा सहवास मिळाला. मेडिकलची सीईटीची तयारी त्या ठिकाणी करता आली. आणि मग BA-MS ला मला आयुर्वेद महाविद्यालय आकुर्डीला नंबर तो लागला. आणि वयाच्या 18 वर्षापर्यंत जी कविता शिकत होतो ती आधुनिक कविता होती. आणि मग आयुर्वेद नावाची माझ्या हातामध्ये एक प्राचीन कविता आली जिची मुळात मांडणी सूत्रबद्ध आहे. कमीत कमी शब्दात खूप मोठा आशय आहे. आणि मी ती तुलना कधी करणार नाही या कवितेची आणि त्या कवितेची. पण मला आयुर्वेद ही खूप महत्वाची या जगासाठीची कल्याणकारी कविता वाटते. लय असलेली, आशय असलेली, पुनरोक्ती नसलेली. आणि मग तो आयुर्वेद आयुष्यामध्ये आला आणि आयुष्याचा एक नकळत भाग पेशा म्हणून, व्यवसाय म्हणून आणि आता आचरण म्हणूनही बऱ्यापैकी झालेला आहे. मला हे ऐकताना मलाही खूप छान आणि अभिमानास्पद वाटत होतं. कारण शेवटी तो जसा तुमच्या आयुष्याचा भाग आहे तसा माझ्या आयुष्याचा भाग आहे. कारण दोघे आपण आयुर्वेदामध्ये काम करतोय. मग आता कविता लिहिताना ज्यावेळेस तुम्ही आता सादरीकरण करता आणि कविता लिहिता त्यावेळी आयुर्वेदातला जो एक सूक्ष्म विचार आयुर्वेदाने सांगितलेला आहे की जो आपल्याला काव्य लिहिताना तो जसा मला स्फुरतो किंवा मला तो कुठेतरी माझ्या काव्यामधून बाहेर पडतो तसा तो 100% तुमच्याही काव्यामधून बाहेर पडत असणार आहे. तर त्या विचाराविषयी तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. मुळामध्ये आयुर्वेदाचा हा जीवनाशी जो संबंध आहे तो आयुर्वेद समजणारा असू देत किंवा न समजणारा असू देत तो अविभाज्य आहे. म्हणजे मूळ तत्वच आपल्या आयुर्वेदाचं पंचमहाभूत आहे. आणि आपलं शरीर यत्पिंडी तद्ब्रह्मांडी आपण जसं म्हणतो तर तो प्रत्येकाच्या आयुष्यात असतोच. आपण तर शिकलेलो आहे आयुर्वेद, त्यामुळे आपल्या आयुष्यात तर 100% आयुर्वेद आहेच. पण तो साहित्यात उतरताना फार चांगला उतरतो. म्हणजे तुम्ही जसं सांगितलं की सूक्ष्मातिसूक्ष्म स्रोतसांपर्यंत जाऊन आयुर्वेद काम करतं. सूक्ष्मातिसूक्ष्म शरीरशास्त्राचा विचार आयुर्वेदाने केलाय. तर त्याचा अभ्यास केल्यानंतर कवी म्हणून काही बदल नक्की माझ्यामध्ये झाले. आणि निसर्गाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन, म्हणजे भौतिक पानं फुलं झाडं आपण पाहतच होतो, पण आयुर्वेदाच्या माध्यमातून एक थोडा खोलवर जाण्याचा मूळ भाव तो आयुर्वेदामुळे माझ्या कवितेमध्ये आला. दुसरं, जी सूत्रबद्धता आयुर्वेदामधली होती ती कुठेतरी कवितेमध्ये आणावी, म्हणजे हे पण मला आयुर्वेदाकडनंच शिकायला मिळालं. आणि अजून एक महत्वाचं म्हणजे आयुर्वेदामध्ये जे आपलं एक सूत्र आहे की हिताहितम सुखम दुःखम, जे हितकर आहे अहितकर आहे. आणि मला तेच कवितेतनं सांगण्याची मग एक आवड लागली की प्रेमाच्या कविता ठीक आहे बाबा, सगळ्या कविता ठीक आहे, पण एक सामाजिक कवितांचा आशय आपल्या कवितांमधनं आला पाहिजे. हे मला वाटतं मला आयुर्वेदाकडनं मिळालेलं एक भेट आहे. बरोबर. कारण आयुर्वेदाची निरुक्तीच आहे की आयुष्याचा वेद आहे, तो अभ्यासच आहे. म्हणजे आपलं जे काही आहे, हसणं, जगणं, रुसणं, रडणं, मरणं, सगळंच आयुर्वेदामध्ये वर्णन केलेलं आहे. आणि ते कवितेच्या माध्यमातून किंवा सूत्रांच्या माध्यमातून ते खूप छान पद्धतीनं उलगडतं. आणि जसं तुम्ही खूप छान वर्णन केलं आयुर्वेदाचं की आयुर्वेद हीच एक खूप चांगली आणि खूप मोठी कविता आहे. बरोबर. आणि मग असा आयुर्वेदात येण्या अगोदरची कविता आणि आयुर्वेदात आल्यानंतरची कविता, ते एक खूप मोठा कॅनव्हास तुमच्याकरता मला असं वाटतं की तो उपलब्ध झाला असावा. कारण की इतर शास्त्रांमध्ये मन ही जी संकल्पना आपल्याला तितकीशी फारशी कळत नाही. म्हणजे बहिणाबाईंची कविता लहानपणी मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोरं, किती हाकला हाकला पुन्हा येतं पिकावर.
पण मग चिंतन विचार येते ही की मन म्हणजे काय, मनाचा सूक्ष्मातिसूक्ष्म विचार. म्हणजे एक कवी म्हणून आपला जो प्रवास भौतिकाकडून स्वतःकडे येण्याचा जो असतो, म्हणजे सुरुवातीची तुमची कविता उथळपणाची, मग हळूहळू हळूहळू ती सूक्ष्मातिसूक्ष्म विचारांसारखीच एक त्याला काय म्हणतो आपण आत्मभानाकडे घेऊन जाते. तो काहीसा मला वाटतं आयुर्वेदामुळे वेग जास्त मिळतो लेखणीला. जेव्हा तुम्ही आयुर्वेदाचा अभ्यास करता, मन आत्मा या संकल्पना जेव्हा एक वेगळ्या पद्धतीनं समजून घेता, तेव्हा साहित्य फार वेगळ्या पद्धतीनं प्रतिबिंबित होतं लेखणीमधून. एक त्याचं कारण तुम्ही खूप छान सांगता आता, कारण ज्यावेळेस आपली कविता बाहेर पडते त्यावेळेस बऱ्याच लोकांच्या अशा पण प्रतिक्रिया येतात की तुमच्या कवितेमध्ये आम्हाला एक आत्मा जाणवतो, बरोबर, एक वेगळा आत्मा दिसतो तुमच्या कवितेमध्ये, आम्हाला एक वेगळं मन दिसतं. कदाचित हे जिवंतपणा वाटतो. हो हो हो, तो कदाचित हे आपण ज्या शास्त्रामध्ये शिकतोय त्या शास्त्राची देण असेल, उपकार आहेत आपल्यावर. कारण आयुर्वेद खूप मोठा आहे, आपण खूप छोटे आहोत. आपण एक दशांश पण आपण त्याच्या ज्ञानाचाही फायदा करून घेत नसतो किंवा भागही होत नसतो. अगदी खरं, अगदी खरं. आता याला जोडूनच, कारण आपला आयुर्वेदावरती गप्पा चाललेल्या आहेत, तुम्ही नेत्ररोगांमध्ये प्रॅक्टिस करता, तर सध्याचे म्हणजे आता सध्याची आणि भविष्याची दोन्ही बाजूंनी मला विचारायला आवडेल की आयुर्वेद नेत्रचिकित्सा ही किती मोठी गरज आहे किंवा काय आव्हान असणार आहेत भविष्याच्या काळामध्ये? नेत्रचिकित्सक म्हणून आज आयुर्वेदासमोर सगळ्यात मोठं आव्हान तर हे आहे की डाटा कलेक्ट करून ते प्रूव्ह करून दाखवणं. कारण आज हा सूर्य आणि हा जयद्रथ अशी मॉडर्न मेडिसिनमध्ये आणि रिसर्चमध्ये सगळ्यात मोठी ती नीड आहे तुम्हाला. त्यामुळे रिसर्च हे सगळ्यात मोठं काम आहे. माझे काही मित्र या क्षेत्रामध्ये, मला तो बोलण्याचा फार अधिकार नाहीये, पण माझे काही मित्र या क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम करतायत. आणि आम्ही ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करत असताना बऱ्याच मग ज्या रुग्णांपर्यंत आम्ही त्याला हवी तशी चिकित्सा देऊ शकत नाही, त्यावेळेस मग आयुर्वेदाच्या चिकित्सेने बरे झालेल्या रुग्णांचा आनंद आम्ही अनुभवतोय. त्यामुळे शास्त्र तर तेच आहे, शाश्वत आहे, ते बदलणारं नाहीये. फक्त जास्तीत जास्त आमच्या विद्यार्थ्यांनी त्याकडे आमचा ओढा वाढवला पाहिजे असं मला वाटतं. कारण भविष्य उज्ज्वल आहे. आज जे नेत्रामध्ये आयुर्वेदाची प्रॅक्टिस करताय ते अतिशय समाधानी, त्याला आपण धर्म अर्थ काम मोक्ष जे म्हणतो, या धर्म अर्थ या दोन्ही गोष्टी तर खूप चांगल्या पद्धतीने आज त्याला मिळत आहेत. पण रिसर्च आपण जे म्हणतो ते त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. टास नावाची आमची एक द असोसिएशन ऑफ शालाकी नावाची संघटना आहे, ती सुद्धा यामध्ये फार चांगलं काम करते. दरवर्षी त्याचे एक कॉन्फरन्स सिनर्जी नावाने भरते. तर त्या माध्यमातून प्रयत्न चालू आहेत. पण स्वतंत्र असं एखादी जर केंद्र आपल्या विद्यापीठाला आयुर्वेदासाठी नेत्रामध्ये काम करणारं करता आलं तर नक्कीच मला वाटतं अजून जास्त उज्ज्वल आपण हे क्षेत्र आयुर्वेदाच्या माध्यमातून करू शकतो. अगदी खूप छान, खूप छान. याला जोडूनच आता की जो सगळ्यांसाठी प्रश्न असेल की जो सगळ्यांच्या वतीने मला तुम्हाला विचारायचा आहे की डोळ्यांची काळजी मग कशी घ्यावी? आता उन्हाचा खूप मोठा चटका आहे आणि घरगुती उपाय किंवा अगदी सहज आपण डोळ्यांची काळजी कशी घेऊ शकतो की जे मलाही माझ्या प्रॅक्टिसमध्ये उपयोगी पडणार आहे, त्यामुळे मला क्युरिओसिटी म्हणून तुम्हाला विचारलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण डोळ्यांकडे तितक्या गंभीरतेनं बघत नाही. आज पाहिलं तर आपण प्रत्येकाचा स्क्रीन टाइम जर चेक केला तर सहज 6 तासाच्या वर आहे. म्हणजे जे आयटी वालेत काम, आमच्याकडे सगळे पेशंट तर आयटीचे येतात, ड्रायनेस शुष्काक्षिपाकाची जी कंप्लेंट्स घेऊन ते येतात आणि त्याच्यामध्ये रुक्षता खूप वाढलेली असते. तर याचं सगळ्यात महत्वाचं कारण सभोवताली वातावरणामध्ये होणारे बदल आणि त्याच्यात आम्ही मोबाईल टीव्ही याच्यातनं निघणाऱ्या रेजमुळे होणारे बदल. तर जो शुष्कता तुमच्या डोळ्यामध्ये ड्रायनेस खूप येतो आहे, याच्यासाठी सगळ्यात पहिले आयुर्वेदाचं जे सूत्र आहे की पहिली चिकित्सा काय आहे तर तुमचा त्या ठिकाणी जो हेतू आहे तो वर्ज्य करा. त्यामुळे पहिला तुम्ही हेतू वर्ज्य करा असा सल्ला मी या ठिकाणी, सल्ला नाही, एक तुम्हाला प्रेमळ गोष्ट सांगेल ती की तुम्ही तो मोबाईलला न वापरता, मोबाईल तुम्हाला वापरायला लागला असं जेव्हा कळेल ना तर मोबाईलला स्वतःहून तुम्ही वापरायला लागा आणि कमीत कमी त्याचा वापर टाळा. डोळे स्वच्छ कसे राहतील याच्याकडे तुमचा कल राहिला पाहिजे. त्यासाठी प्रोटेक्शन, संरक्षण हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे डोळ्यांसमोर उन्हात, धुळीत, वाऱ्यात हिंडताना नेहमी त्याला एक संरक्षणात्मक पद्धती म्हणून काहीतरी गॉगल वापरा. जे तुम्हाला आता अवेलेबल जर चष्म्याचा नंबर असेल तर चष्मा वापरा असं. आणि तुमच्या जवळच्या डोळ्यांच्या डॉक्टरचा वेळोवेळी सल्ला घेऊन त्याची तपासणी करत राहा. खूप छान, खूप छान. ठीक आहे, आता आपल्या गप्पा बालपणातून अगदी आयुर्वेदापर्यंत आल्या.
नेत्रचिकित्सेपर्यंत आले. आता परत आपण जरा थोडंसं कवितेकडे कवितेकडे जाऊया. वळूयात. आता तुमच्या जिव्हाळ्याचा भाग म्हणजे निसर्ग कविता, की जो तुमच्या गावातूनच तुमच्या सोबत आहे. तर बरोबर. निसर्ग कविता खूप छान पद्धतीने तुम्ही लिहिता. तुम्हाला निसर्ग प्रचंड आवडतो. तर त्या निसर्गाविषयी आणि त्या निसर्गाच्या एका कवितेविषयी मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल, कारण ती कविता खूप छान पद्धतीने व्हायरल झालेली होती. ही निसर्ग हा जो विषय आहे हा जिव्हाळ्याचा आहे, तितकाच हा कृतीचाही आहे. तुम्ही सुद्धा झाडांवर तुमचं प्रेम आहे, तुम्ही वृक्षारोपणही करता, या सगळ्या गोष्टी खूप कौतुकास्पद आहे आणि त्यासाठीच मुळात माझी कविता आहे. आणि मी एका निसर्ग कवीच्या गावातनं येतो. हो. निसर्ग फार जवळून पाहिलाय, निसर्गाचा ऱ्हास जवळून पाहिलाय. म्हणजे रात्री उन्हाळ्यामध्ये धाब्यावरती आम्ही जेव्हा घराच्या झोपायचो, अनेक वनवे पाहायचो डोंगराला लागलेले. मग शाळेत शिकलेलो होतो की झाडाचं खोड झाडावर घासलं की मग आग लागते आणि डोंगर जळून खाक होतात. पण नंतर कळालं तस्करी नावाचेही काही प्रकार असतात. झाडांना डोंगरांना आगही लावली जाते. मग अशा खूप विध्वंसक गोष्टी समाजामध्ये आजूबाजूला घडत असताना आणि सगळं नकारात्मक वातावरण असताना जर फक्त सकारात्मक कोणी राहू शकत असेल तर तो निसर्ग आहे. म्हणजे मी एक चारोळी लिहिली होती की कापताना बुंदा झाडाचा तो घामाघूम झाला, कापताना बुंदा झाडाचा तो घामाघूम झाला, हे जरा बस सावलीत झाडातून आवाज आला. की तुम्ही त्याला मारा, तोडा, त्याचा जीव घ्या, पण तो तुम्हाला द्यायचं सोडत नाही. मग माणसाची जी मूळ प्रवृत्ती द्यायची होती जी बदलत चालली आहे ती पुन्हा निसर्गाकडनंच आम्ही परत घेऊ शकतो. म्हणून मग मी एक निसर्ग कविता ती जी मी आता उल्लेख केला ती कविता लिहिली होती की किती फुलांवर हक्क सांगतात त्यांना जन्म देणारी झाडं, किती फुलांवर हक्क सांगतात त्यांना जन्म देणारी झाडं, आणि वाहता वारा वसूल करतो का दर महिन्याला भाडं. लिटरभर पाण्याचा काय भाव सांगते नदी, लिटरभर पाण्याचा काय भाव सांगते नदी, आणि किती ऍडव्हान्स मागतात ढग पाऊस पाडण्याआधी. किती हत्ती दात पडल्यावर आपलाच हस्तिदंत विकतात, किती हत्ती दात पडल्यावर आपलाच हस्तिदंत विकतात, आणि चोचीत मावेल तेवढंच खावं हे पक्षी कुठून शिकतात. या जगाला प्रकाश दिला म्हणून सूर्य घरी वीज बिल धाडतो का, या जगाला प्रकाश दिला म्हणून सूर्य कधी वीज बिल घरी धाडतो का, आणि रविवारची सुट्टी घेऊन कधी जगात अंधार पाडतो का. किती हरिणी स्त्रीलिंगी गर्भ आहे म्हणून गर्भपात करतात, किती हरिणी स्त्रीलिंगी गर्भ आहे म्हणून गर्भपात करतात, आणि किती ससे शर्यत हरल्यावर गळफास घेऊन मरतात. अहो हजारो वर्षापासनं हा निसर्ग आम्हाला शिकवतोय, जगण्याचा शाश्वत मार्ग दाखवतोय, पण आम्हीच आहोत वेडे, आम्हीच आहोत खुळे. कधी कळेल आपल्याला आपल्यामुळे नाही निसर्ग, आपण आहोत निसर्गामुळे, आपण आहोत निसर्ग. वा 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 खूपच बोलकी कविता आहे. आणि निसर्ग हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. मुळात मलाही निसर्ग प्रचंड आवडतो. माझ्या क्लिनिकचं नावच निसर्गवेध आहे आणि त्याची टॅगलाईन सुद्धा अशी आहे की निसर्गवेध आयुष्य एक आनंदाने. आणि त्याला सुसंगत जाणारी कविता तुमच्या माध्यमातून ऐकायला मिळाली. कारण निसर्ग हा तसा खरंच म्हणजे असा या पृथ्वीतलावरचा माणूस नाही की त्याला निसर्ग आवडत नाही हा किंवा निसर्ग त्याला काही देत नाही. निसर्ग हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. बरोबर. आपण मुळात आयुष्याचा अविभाज्य घटक म्हणजे निसर्गामुळेच आपण आहोत. पहिली गोष्ट जन्माला निसर्गाच्या तत्वांमधून यायचं आहे आणि शेवटी आपलं अंतही हा निसर्गाच्याच कुशीमध्ये आपण त्या मातीमध्ये म्हणू शकतो. अगदी खरं, अगदी खरं. हे खूप कंगोर आहे तसे बघायला गेलं तर. आपण बोलू तितकं कमी आहे. निसर्ग या विषयावरती मी जर तुम्हाला बोला फक्त म्हटलं तर मला असं वाटतं की तुम्ही पुढचा 1 तास तरी आरामात निसर्ग या विषयावरती बोलू शकाल. मला वाटतं निसर्ग बोलण्याचा कमी आहे आणि कृतीचा फार मोठा विषय आहे. अगदी खरं आहे. त्यामुळे आपण त्याच्यावर कृतीच ही जास्त करूया. कारण तो म्हणजे निसर्गाचं मन, निसर्गाचा आत्मा, निसर्गाचं शरीर हे जसं जितकं आपण खोदू तितकं ते पुढे घेऊन जाणार आहे किंवा तो आपल्या अभ्यासाचा विषय असणार आहे. अगदी खरं आहे. आता जाता जाता मला तुम्हाला विचारायला आवडेल की मग आता ही क्लिनिक, साहित्य आणि परत संसार याची सांगड कशी घालतात? मुळामध्ये या सगळ्या कथा, कविता, लेखन, सादरीकरण, आयुष्यामध्ये आलेले प्रसंग, पुरस्कार, बक्षीस, या सगळ्यामध्ये एक महत्वाचा घटक फार मोठा असतो, तो म्हणजे कुटुंब. आणि हे कुटुंब जेव्हा तुमच्या पाठीशी उभं राहतं ना तेव्हा मग आपण आरामात या सगळ्या गोष्टी करू शकतो.
तुम्ही बघा, कितीही मोठा कलाकार असेल आणि कुटुंबापासून दुरावला किंवा कुटुंब जर तितक्या ताकदीनं पाठीशी उभं नसेल ना, तर मग कितीही ताकदीचा कलाकार असू दे, तो कोसळून पडतो किंवा एकटा पडतो आणि मग हवी तशी तू कला सादर करू शकत नाही. तर माझ्या या प्रवासामध्ये आतापर्यंत मला माझ्या कुटुंबानं इतका मोठा आधार दिलाय म्हटल्यापेक्षा मी तर म्हणेल मला त्यांनी तळ हातावर वागवलंय. म्हणजे आजी आजोबा, काका काकू, आई पप्पा, भाऊ बहीण आणि आता नव्यानं दाखल झालेली बायको. आणि सुदैवानं माझी बायको ही नेत्ररोग तज्ज्ञ असल्यामुळे आम्ही दोघांनी मिळून एकच हॉस्पिटल सुरू केल्यामुळे मला त्या गोष्टीचा फार फायदा आता होतोय. एक उजवा डोळा आणि एक डावा डोळा. आम्ही नेहमी सांगत असतो कवितेचा तिसरा डोळा, की तुम्ही दोघंही डोळ्यांचे डॉक्टर आहात का? तर नाही बाबा, मी डाव्या डोळ्याचा आहे आणि ती उजव्या डोळ्याची आहे. तर आम्ही असं सांगत असतो. तर त्याचा फार मोठा हातभार मला याच्यामध्ये आहे. आई वडिलांनी लहानपणापासून कुठेही अगदी 1 रुपयानेही कमी पडू दिलं नाही. मग दर महिन्याला हॉस्टेलच्या आणि मेडिकल कॉलेजच्या फीस सोबत 1000 रुपये एक्स्ट्रा पुस्तकांसाठी पाठवणं असू देत, किंवा या गावात सोनूचं व्याख्यान आहे म्हणून सहकुटुंब सोबत येणं असू देत, तर वेळोवेळी जो पाठीवर कौतुकाची थाप लागते ती आई वडिलांनी, कुटुंबाने आणि आता प्रत्यक्ष संसारात सहभागी झालेल्या बायकोने दिलेली आहे. त्यामुळे या तुमच्या प्लॅटफॉर्मवरनं मी त्यांचे खूप मनापासून आभार मानतो. अजून खूप टप्पा गाठायचा आहे, पण या सगळ्यांच्या मदतीशिवाय, रसिकांच्या मदतीशिवाय ते शक्य नाही. ही करताना तारंबळ होते का? तर होते. पण सुदैवानं जेव्हा तुम्ही कलाकार असताना तुमच्या पोटापाण्याचा प्रश्न मिटलेला असतो, तर तुम्हाला चांगल्या ताकदीनं मग हे सगळं करत फिरता येतं. त्यामुळे मला वाटतं ही कसरत त्या मनाने माझ्यासाठी सोपी झाली आहे, ती केवळ कुटुंबामुळे. असं म्हणायला हरकत नाही की तुम्ही 2 डोळ्यांचे नाही तर तुम्ही 3 डोळ्यांचे डॉक्टर आहात. कारण कवितेने एक तिसरा डोळा तुम्हाला दिलेला आहे. तिसरा डोळा. नाही, खूप छान वाटलं सर, खूप मजा आली गप्पा मारायला. आणि आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही या मुलाखतीचा किंवा या गप्पांचा भाग झाला, त्याबद्दल आपले मनापासून आभार. कारण खूप बालपणापासूनच्या वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळा प्रवास, वेगवेगळे अनुभव तुमच्या माध्यमातून उलगडता आले आणि मनापासून धन्यवाद. थँक्यू. कुठेही न सांगितलेल्या, न बोललेल्या गोष्टींचं या ठिकाणी मला उलगडता करता आला. खरं तर आपण नेहमी कृतज्ञ राहिलं पाहिजे. ज्या गोष्टींनी आपल्याला दिलंय त्या गोष्टींचा हवा तिथे हवा तसा उल्लेख करत राहिलं पाहिजे. या प्रांजळ भूमिकेतनं माझं गाव, माझं कुटुंब आणि प्रेम करणाऱ्या सर्वच रसिकांमुळे तुम्ही आज मला या ठिकाणी बोलावलं, बोलतं केलं, माझं ऐकून घेतलं. आणि माझा एक निलेश चव्हाण नावाचा मित्र फार सुंदर म्हणतो, लोकांना कविता आवडतात, तर याच्याविषयी तो सांगतो की लोकांना मासे आवडतात पण माशांचा वास आवडत नाही. तसं लोकांना कवी आवडतात पण कवींचा सहवास आवडत नाही. पण तुम्ही हा सहवास देखील खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही आमचा मी म्हणेल आयुष्य समृद्ध करणारा सहवास आम्हाला दिलात. त्याबद्दल कविता जगणाऱ्या माणसांचे मी मनापासून आभार मानतो. आणि हा सगळा जो आपल्या रोजच्या आयुष्यातनं वेळ काढून दर शनिवारचा ही दोनही जण जो खूप चांगला एक प्रयोग करत आहेत, या प्रयोगाला खूप अजून मला वाटतं शतकांची परंपरा अशीच लाभो आणि ही निरंतर प्रक्रिया चालत राहो, या शुभेच्छा आणि बोलावल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.